श्री मोरया गोसावी चरित्र अध्याय 2. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम नमो श्री गजानना. ईश्वर पार्वतीच्या नंदना, नमन करीतो तुमच्या चरणा. विघ्ननाशना सांभाळी. हे चरित्र पूर्ण करावया, मती द्यावी देवराया. म्हणून लागत असे पाया, धुंडीराया तुमच्या. मागील कथेचे अनुसंधान सर्प गेला उद्धरून. पुढील मार्ग क्रमून थेऊर ग्रामी पातले. स्थावर क्षेत्र अवलोकन करिता झाला साष्टांग नमन. मूळ गंगेच्या तीरी येऊन विश्रांती घ्यावया बैसले. तये ठाई ग्रामस्थ ब्राह्मण बसले होते संधे लागून. त्यास करुनी साष्टांग नमन मधुर वचन बोलत असे. आगा हे द्विजराय, या क्षेत्राचा महिमा काय हे ऐकता पावन होय. ते मज सांगाजी दयाळा. मी आलो मोरेश्वराहून. नाव माझे मोरो भट्ट जाण. स्नान संध्या करावया लागून या क्षेत्रासी पातलो. द्विज पाहती अवलोकन तो अद्भुत दिसे दे दीप्यमान. की अवतारला मुनी कौंडिण्य आम्हा दर्शन द्यावया. मग ते सकल ब्राह्मण मोरभटासी करीती नमन. स्थावर क्षेत्रीचे महिमान कथन करीते झाले. स्थावर क्षेत्र परमपावन अनादिसिद्ध असे जाण. येथीचे अद्भुत महिमान ब्रह्मादिका नेणवे. येथील स्वामी चिंतामणी चिंतिले देतो तक्षणी. परिवारेसी मोक्षदानी ये स्थानी राहत असे. अष्टमहासिद्धी निरंतर येथे राहती अहोरात्र. आणि सकळ सुरवर अंशमात्रे राहती. ब्रह्मा विष्णू उमापती अंशमात्रे येथे राहती. तसेच सकळ ऋषी ध्याती चिंतामणी लागुनी. मुळा गंगेचे तीर हे सकल तीर्थांचे माहेर. गणगंधर्व यक्ष किन्नर सेवे लागी तिष्ठती. या क्षेत्राचे महिमान गणेश पुराणी कथिले जाण. ते श्रवण करिता समाधान भक्तजन पावती. पश्चिमेस गणेश तीर्थ जाण. तेथे कौंडिण्य ऋषीचे स्थान. तये स्थळी करुणी अनुष्ठान स्वानंद भुवन पावला. मुक्ताई देवी जवळ जाण. आहे सिद्धेश्वराचे स्थान. तेथे करावे अनुष्ठान मनकामना पूर्ण होती. ऐसे ऐकून आशीर्वचन मोरोभट संतोषले जाण. मग त्या ब्राह्मणा लागून साष्टांग नमन करीत असे. प्रात तीर्थी करून स्नान यथाविधी स्वकर्म करून. देवळा माझी आला जाण पूजा सामग्री. नयनी पाहून चिंतामणी गोसावी तल्लीन जाहला मनी. साष्टांग प्रणिपात करून पूजे लागी बैसला. वृत्ती करून एकाग्र पूजा करी साचार. लक्ष ठेवून चरणांवर दृढ भक्ती करून या. मंत्रपुष्प झाल्यावरी हात जोडून विनंती करी. दुरांकुर वाहे शिरी म सहस्रनामे करून या. मग करून साष्टांग नमन उभा राहे कर जोडून. अष्टभावे करून स्तवन करिता झाला. सद्गत झाले अंतःकरण नेत्री वाहे अश्रुजीवन. मोरया गोसावी जाण बोलता झाला ते दवा. जय जय श्री मोक्षदानी चित्तचालक चिंतामणी. सर्वांतर्यामी राहुनी चालन करीसी सर्वदा. परिनिराळा म्हणविसी तू कोणासी न सापडसी. परिभक्तांपुढे धावसी कृपा करीसी जगदीशा. वेदशास्त्रे सदा धुंडिती तुझा पार न कळे सापडसी. तुझा पार न कळे गणपती म्हणून तुझला धुंडिती. चरणी माथा ठेवून या. जय जय श्री धुंडीराया. जय जय श्री गौरी तनया. जय जय श्री मोरया हेरंबराया कृपा करी. जय जय श्री विश्वपालका अनंत ब्रह्मांड नायका. ऐसी स्तुती करून देखा चरणी मस्तक ठेविले. मग प्रदक्षिणा करून देवळा बाहेर आला मुनी. नंतर भिक्षासन करून विश्रांतीस्थानी बैसला.
ब्राह्मी मुहूर्ती दुसरे दिनी स्नाना गेला तीर्था लागुनी, नित्यकर्मे तेथे करुनी देवळा माझी पातला. यथाविधीने पूजन श्री चिंतामणीचे केले जाण, मग साष्टांग करुनी नमन देवळा बाहेर पातला. मुक्ताई देवीचे जवळ सिद्धेश्वराचे महास्थळ, तेथे येऊन उतावेळ सिद्धेश्वर पूजिला. तयास करून साष्टांग नमन. आले मूळ गंगेचे तिरी जाण, शुद्ध भूमी पाहून तेणे आसन तेथे घातले. एकाग्र करून या मन आसन विधी करून जाण, मग तयावरी बैसून श्री गजानन पूजिला. मग लावणी या नयन करी श्री गणेशाचे ध्यान, समाधी लागली पूर्ण तन्मय होऊनी बैसला. नाही देहाची आठवण कोण करी शरीराचे रक्षण, दिवस किंवा रजनी जाण नाही भान तयासी. त्या अरण्यात पंचानन तेच तयाचे वस्तीस्थान, नित्य पश्वादी भक्षुन निर्वाह जाण करीत असे. त्या व्याघ्राचे भय करून वनी कोणी न करी गमन, तया व्याघ्राने दुरून मोर्या गोसावी देखिला. गर्जना करून या थोर गाजवी पृच्छाचा झणत्कार, किलाण साधुनी लवकर सन्निधी येऊनी पातला. पंचाननाची ऐकता हाक वनचरे पळाली सकलिक, परी तो निर्भय निशंक मोरया गोसावी सर्वदा. व्याघ्रे झाडप घालिता जाण, संगस्पर्श होताच पूर्ण तयाच्या योगे करून नवल अद्भुत वर्तले. परिसासी लोह लागता जाण सुवर्ण होय न लागता क्षण, ही गंगेच्या दर्शने करून सकल पातके भस्म होती. अंगस्पर्श होताच पाही प्रचंड शिळा जाहली तोही, हेही तयासी स्मरण नाही ध्यानी निमग्न जहाला असे. व्याघ्र उद्धरीला पाही वनचरे हर्षली ते समयी, जन मिळाले लवलाही तेथील कौतुक पहावया. हे अघोटित कौतुक जाण ग्रामस्थांनी अवलोकन, म्हणती हा जनी जनार्दन आम्हा पूर्ण भासत असे. विनय वेद शास्त्र संपन्न, जयासी नाही अभिमान, आपपर नाही जया लागून तो गजानन म्हणावा. जग ब्रह्ममय सर्व ऐसे पाहे जो सदैव, साधन चतुष्टय वैभव जयापासी वसत असे. ऐशा लक्षणे करून युक्त आम्हा दिसत असे जीवनमुक्त, ऐसे बोलोनी ग्रामस्थ नमन करीती सद्भावे. हे वर्तले वर्तमान काहीच नसे तयासी भान, ऐसा वामन नंदन ध्यानी निमग्न झाला असे. मग सर्व ग्रामस्थ लोक हे पाहुनिया कौतुक, आपुल्या घरानिके जाते जाहले ते दवा. ऐसे जाहले 42 दिन नाही ढळला आसनावरून, हे जगदीशाचे जाणून तेथेची प्रगट झाला. मोरया गोसावी ध्यानस्थ नाही देहावरी निश्चित, हे पाहुनी दीनानाथ चिंतामणी तोषला. मग तयास सावध करून मुख कुरवाळले जाण, मग तयाची काया पूर्ण देदीप्यमान झाली. सन्निध चिंतामणी पाहून करिता झाला साष्टांग नमन, दृढ धरून या चरण नयनी जीवन वाहत असे. हे चिंतामणी सर्वोत्तमा भक्त काम कल्पद्रुमा, मयुरेशा मंगलधामा नमन तुम्हा करीत असे. हे अनंत रूपा अनंत नामा, तुझा महिमा आगमा निगमा वर्णवेना तयाची सीमा, म्हणून तटस्थ राहिले हे रंबा तुमचे नाम. योगियांसी जे विश्राम, मी काय वर्णू तुझा महिमा. आत्मा रामा गजानना, वेणू वाजे रसा कळा, परी वाजविता निराळा. तुझी स्तुती तुझी प्रेमकळा, करुणी निराळा राहसी. ऐसी स्तुती करून या पाही, कर जोडून उभा राही. स्तब्ध होऊनी ते समयी रूप पाही देवाचे. चिंतामणी बोले वचन तुझी भक्ती पाहुनी जाण, प्रसन्न झालो तुझ लागून मागे वरदान इच्छित. आता माझ्या आज्ञे करून गृहस्थाश्रम संपादने. चिंतामणी बोले वचन तुझी भक्ती पाहून जाण, प्रसन्न झालो तुझ लागून मागे वरदान इच्छित. आता माझे आज्ञे करून गृहस्थाश्रम संपादने, मी तुमचे उदरी येईन निश्चय करून सांगतो. मोरया गोसावी बोले वचन,
गृहस्थाश्रमी दुःख दारुण, न होय तव नामस्मरण साधन सर्व राहिले. संसारी वा दुःख थोर, मायामोह वाढे फार, सहजच तुमचा विसर पडेल साचार देव राया. मी मागतो तुझ लागून अखंड तुझे नामस्मरण, संसारी गा माझे मन घालू नको दयाळा. हसून बोले चिंतामणी निश्चय सांगे, तुझ लागुनी संसार दुःखाची कहाणी तुझला बांधू शकेना. मोरया गोसावी म्हणे, विवाह होईल तव कृपेने, तुम्ही अंश मात्रे करून याल जरी मम गृही. ये विषयी काय खूण दयाळा सांग मज लागून. देव म्हणती ऐक जाण, सावधान होऊन या. बोले तेव्हा सिंतिकांत, माझा जो का अंश निश्चित, 5 अंगुळे हृदयस्थ सिंदूरवर्ण असती. आणिक सांगतो दुसरी खूण, जन्मकाळी मी न करी रुदन, खेचरी मुद्रा लावून ध्यानस्थ राही नुगाची. ऐकून या ऐसी वाणी, गोसावी आनंदला मनी चरणी मस्तक ठेवून परमानंद पावला. जन्मोजन्मी तपाच्या कोटी साधिल्या असतील जरी गाठी, तरीच ही पावले दृष्टी पाहिली आजी दयाळा. योगादी साधने करती, मुख करुनी दाने देती, तरी व्रते तीर्थाटने करीती, परी तुझी प्राप्ती दुर्लभ. ऐसा तू चिंतामणी प्रसन्न झालास मज लागुनी, कृपा करी बा मोक्षदानी, म्हणून चरणी लागला. मग बोले गजानन, जाई मोरेश्वरा लागून, तीर्थी प्रसाद लाभेल जाण, प्रत्यक्ष जो का मीच पाही. प्रसाद मूर्ती मीच पाही, राहीन तुझे हृदयी, अंतर्बाह्य मीच आहे, संशय पाहे धरू नको. ऐकून या ऐसे वचन, गोसावी करी साष्टांग नमन, रुदृश्य जाहला गजानन भेटी देऊन निज भक्ता. मोरया गोसावी तेथून गावा माझी आले जाण, श्री चिंतामणीचे करून पूजन मग पारणा करीत असे. तेथील ब्रह्मवृंदा लागून करिता जाहला साष्टांग नमन, आम्हा जाणे मोरेश्वर कारणे, आज्ञा द्यावी दयाळा. मग ते समस्त ब्राह्मण तयासी देती क्षेमालिंगन. आता येथून पुढती जाण कधी भेटसी दयाळा. मग मोरया गोसावी तेथून आले मोरेश्वरा लागून, माता पित्या कारणे नमन करिता जाहला. थेऊर गावीचा वृत्तांत सांगता जाहला पित्याव्रत. मग जाऊनी देवळात मयुरेश्वरास वंदिले, नित्य नेमाप्रमाणे करीत असे सदाचरण, मुखी सदा नामस्मरण मयुरेशाचे सर्वदा. श्री गजानन जय जय गणेश मोरया. काही दिवस झाले गत, तो आयुष्याचा पुरला अंत, वामन द्विज पत्नीसहित देह ठेविता झाला. मोरया गोसावी याची माता देह ठेविल्यानंतर तत्वता 4 महिन्यांनी पुढे पिता देह ठेविता झाला. मग त्या काळी गोसावी जाण उत्तर कार्य करी संपूर्ण, जननी जनका लागून स्वानंद रूपी. मिळविले. मोरया गोसावी प्रतिदिनी ब्राह्मी मूर्ती उठुनी जाण करून या भगवत चिंतन नामस्मरण करीत असे. मग शौचविधी मुखमार्जन गणेश तीर्थी स्नान करून नित्यकर्म यथाविधी जाण भक्ती करुनी करीत असे. मग मयुरेश्वराचे पूजन करुनी निज आश्रमी ये जाण. मग आसनविधी करून अनुष्ठाना बैसला. चित्तवृत्ती एकाग्र करून लावनिया दोन्ही नयन हृदयी मोरेश्वराचे ध्यान नामस्मरण करीत असे. श्री गजानन जय जय गणेश मोरया. आस्तमान होता पूर्ण, सायन संध्या करुनी जाण दुर्वांकर भक्षण करून प्रेमे भजन करीत असे. श्री गजानन जय जय गणेश मोरया. भजन झाल्यावर निद्रा करी 2 प्रहर, मग उठे सत्वर नित्यविधी करावया. ऐसा काही काल क्रमून पुढे कौतुक वर्तले जाण. मोरया गोसावी स्नाना लागून गणेश तीर्थी पातले. स्नान करिता गणेश तीर्थी हाती प्रगटले मंगलमूर्ती. ते पाहून तयाचे चित्ती आनंद बहुत झाला. मग तीरालागी येऊन परिधान केले धोत वसन. नित्यकर्म संपादून पूजा सामग्री घेतली. श्री मंगलमूर्ती ते करकमळी घेऊन पातले देवळी. श्री मयुरेश्वराजवळ ठेविता झाला ते दवा. मग यथाविधी प्रेमे करून करिता झाला पूजन करून या साष्टांग नमन प्रदक्षिणा करीत असे. मग दोन्ही कर जोडून सन्मुख उभा राहे जाण अष्टभावे करून स्तुती करिता झाला. जय जयाजी मोरेश्वरा. ब्रह्मानंदा निर्विकारा. ध्यान तुझे इंदिरावरा निरंतर करीत असे. तू आदिमायाचे मूळ, तुझ ध्याती देव सकळ. भक्ता लागी तू कृपा सगुण रूपा आलासी.
निर्गुण रूपा सर्वोत्तमा अनंत रूपा अनंत नामा वर देशी त्रिविक्रमा बळी पाताळी घालावया. तुझं वर्णिता भागले बहुत तेथे मी काय मंदगती ऐसे बोलोनी मागुती साष्टांग नमन करीत असे. घेऊन या मंगलमूर्ती आला आपुल्या आश्रमाप्रती संतोष पावला चित्ती मग पारणा करीत असे. पुढे आपल्या आश्रमी जाण सकळ वृत्ती आवरून गोसावी निश्चय करून समाधी लावून बैसला. आत्मरूपी झाला निमग्न राहिले नाही देवभान तन्मय होऊन या जाण परमानंदे डोलत. मग तेथे वर्तली मात गणेश सिद्धिबुद्धी सहित मयुरारूढ होऊन त्वरित तयाचे हृदय प्रकटला. तो मोरया गोसावी पाहे न तेज ते तेज तयासी न साहे की कोटी सूर्याची प्रभा तेही एके ठाई झाली. मोरया गोसावी जाहले भ्रांत तयासी ने काहीची आठवत ऐसे जाणून दयावंत कृपा दृष्टीने हाळी तसे. मग तयासी सावध करून बोलता झाला गजानन तुझला मंगलमूर्ती जाण पूर्ण कृपेने दिधला. ती प्रतिमा मद्रूप पाही माझा तयाचा भेद नाही तो पूर्ण माझा अंश पाही तुझ लागी दिधला. पाहुनी तुझी परम भक्ती आनंद वाटत असे चित्ती. आता घेऊन मंगलमूर्ती चिंचवडाप्रती जायचे. पवनातिरी बस्ती करून गृहस्थाश्रम संपादने मी आहे तुझपाशी जाण अंतर्बाह्य व्यापक. मग गोसावी बोले वचन आपुली आज्ञा मज प्रमाण प्रतिमास दर्शना लागून निश्चय येईन मोरया. मग करी साष्टांग नमन तो गणेश पावले अंतर्धान तत्काळ समाधी विसर्जन झाली असे तयाची. मग देहावरी येऊनी जाण गोसावी पाहे अवलोकन तो मोरेश्वराचे दर्शन अदृश्य झाले ते वेळी. तो त्रिकालज्ञानी भक्त जाणवली सकळ मात चिंचवडास जावयाचा हेत प्रभूचा असे निर्धारी. देवाची आज्ञा चिंचवड ग्रामा जावया करी नेमा. जय जय श्री मंगलधामा आत्मा रामानुपेक्षी. उठून या प्रातःकाळ स्नानसंध्या नामावली आटोपून ये देवळी. पूजा सामग्री घेऊन या यथाविधी करून पूजा दोषविले विघ्नराजा. नैवेद्य समर्पुनी ओजा चरणी माथा ठेविला. देवाचे गळ्यातील पुष्पमाला येऊनी पडे गोसावियाचे गळा. मोरया गोसावी मुखकमळा न्याहाळीत असे देवाचे. हृदय दाटला गहिवर प्रेमे वाहे नयनी नीर. जय जयाजी मोरेश्वरा करुणा करा. दातारा मग देवाची आज्ञा घेऊन प्रसाद मूर्तीसह जाण गणेशासी सव्य घालून आपुले आश्रमी पातला. पुढे भिक्षाशन करून घेत ग्रामस्थांचे दर्शन तया सकाळासी हात जोडून विनंती करी ते धवा. मोरया गोसावी सत्वर विप्रांसी करी नमस्कार. म्हणे आज्ञा द्यावी साचार चिंचवडासी जावया. विप्र बोलती ते समयी तुमचा वियोग होतसे पाही. भेटी तुमची लवलाही कधी होईल दयाळा. प्रत्यक्ष दिससी तू गणेश आम्हा दिनाका उबगलास. गोसावी म्हणे प्रभू आज्ञेस मान्य केले पाहिजे. जोडून या दोन्ही पाणी गोसावी बिनवित एक क्षणी. म्हणे तुमचे प्रसादे करून मोक्षदानी देखिला. प्रतिमासी निश्चय करून शुक्ल चतुर्थीस येईन तुमचे दर्शनाकारणे. देवदर्शन घ्यावया करून द्विजांचे समाधान. जन्मभूमीस करी नमन करुनी क्षेत्रास प्रदक्षिणा आपल्या आश्रमी पातला. श्री गजानन जय गजानन जय जय गणेश मोरया. श्री गजानन जय जय गणेश मोरया. श्री गजानन जय जय गणेश मोरया. श्रीमंगलमूर्तीस घेऊन गावाबाहेर आला जाण करून या शिखरासी नमन. त्वरे करून निघाला मार्गी करिता गमन. मुखी सदा नामस्मरण. श्री गणेशाय नमः. श्री गजानन जय जय गणेश मोरया. एका मोरया वाचून तुझे काही ना आठवे. ऐसा पंथक्रमित मार्गी करिता गमन. परमानंदे डोलत आला चिंचवडासी त्वरित पवनातिरी पातला.
ताथवडे गावाचे जवळ गुहा पाहिली निर्मळ, अयाचित वृत्तीने केवळ उदरनिर्वाह करीत असे. पवना नदीचे स्नान, मंगलमूर्तीचे पूजन, मुखी सदा नामस्मरण हेची तप्त याचे. आश्रमी असता साचार नवल वर्तले थोर, एक मराठा पवार गुहेजवळी राहत असे. कृषी कर्म तो करीत घरी कांता परिवारासहित, परी एक कन्या निश्चित अंध असे तयाची. दिवसा करी कृषी कर्म, रात्री करीत असे भजन, गुरुसम मानिला पूर्ण, मोरया गोसावी तयाने. धान्य येता फुलवऱ्यासी, अवघेही रक्षिती तयासी. 2 प्रहर आला दिवस, घरी कन्या एकटी, मोरया गोसावी ते वेळा अग्नी मागत असे तिजला. म्हणे उशीर झाला मजला, नैवेद्य समर्पण करावया. मग ती कन्या बोले वचन, महाराज तू दयागन, मजला नयनी न दिसे जाण, कैसा अग्नी आणू पै. दिवस किंवा ही रजनी, हेही मजला न दिसे नयनी. परी तुम्हास द्यावया अग्नी, मनी उत्कंठा होत असे. घरी आता येईल माता, ती आणून देईल तत्वता. त्या कन्येचे वचन ऐकता मोरया गोसावी बोलत असे. तू मजला आणून देई अग्नी, सर्व जग देखसी नयनी. ऐसे बोलता तक्षणी दिव्य नयन झाले. तिने अग्नी दिदला आणून, मग केले साष्टांग नमन. तो माता पिता घरी जाण, येते झाले ते धवा. तयांनी कन्या देखिली नयनी, आश्चर्य वाटले अंतःकरणी. सकल वार्ता तय क्षणी वडिलांप्रती सांगत असे. तयांनी ऐकून ते वर्तमान गोसावी अशी करीती नमन. म्हणती आम्हा दिना लागून पावन करी दयाळा. तुमची आगाध करणी तुम्ही साक्षात चिंतामणी. करून या स्वस्थ चित्ता अत्यादरे परिसावी. माझी भक्ती तुमचे चरणी निशिदिनी असो की. तुम्ही साक्षात चिंतामणी, माझी भक्ती तुमचे चरणी निशिदिनी असो की. दुसरे पवाराची कथा तुम्हा सांगतो मी आता. करून या स्वस्थ चित्ता अत्यादरे परिसावी. ताथवडे गावीचा जाण, तुका पवार नामाविधान. कुटुंबासहित जाण, तये गावी राहत असे तो निंदी गोत्रजांसी. व्यर्थ केले ब्रह्महत्येसी, हानी केली वंशासी. दुःख भोगिती यमालयी. ऐसे निंदोनी बांधवजन, मग काय करी आपण. आलियासी देत भोजन, नित्य भजन करीत असे. तो पवार एके दिवशी अकस्मात गेला काननासी. भ्रमत नदी तीरासी, गुहेपाशी पातला. आसन घालून तय ठाई बैसले मोरया गोसावी. ते पाहून तयाचे देही आनंद बहुत झाला. मग नमून योगेश्वर, उभा ठेला जोडून कर. काही न बोले उत्तर, राहिला स्थिर तैसाची. योगी बोलती तयासी, कोठे जाणे गा तुझसी. कवणे गावी असशी, सांग वेगेसी ये समयी. तव तो कृषीवल बोलत, मी राहतो ताथवड गावात. सन्निध असे निश्चित आपण. चलावे त्या ठाया. ऐसे ऐकून या वचन योगी बोले त्या करणे. येथेच असो गा निमग्न, ग्रामा लागून न वचावे. ऐकून तयाचे उत्तर, गुहा गेला तो शूद्र. घेऊन या दुग्धपात्र, आला झडकर ते समयी. गृहा गेला तो क्षुद्र, घेऊन या दुग्धपात्र. आला झडकरी ते समयी. ते ठाई दुग्ध पाहता त्वरित योगी बोलती. तयाप्रत आम्ही न घेऊ दुग्धा, ते नेई त्वरित ये दवा. या प्रिय ऐकता वचन खेद पावले तयाचे मन. विकल झाले पंचप्राण, दीनवदन उभा ठाके. मी पामर गा पतित, पुण्य नाही गा किंचित. कृपा कराजी दीनानाथ, दुग्धप्राशन करावे या परीची ही प्रार्थना. कृषीवल करी जाणा, घालून या लोटांगणा. छंद नाना करीत असे, शुद्ध पाहून या अंतर. तुष्टला हो योगेश्वर, करुनी दुग्धाचा स्वीकार गेला शूद्र ते दवा. मग जाऊनी आपुले घरी, तो शूद्र कांतेसी आज्ञा खरी. नित्य जाऊनी पवनातिरी, दुग्ध निर्धारी पाववावे. आम्हा जाणे कृषीकर्मासी, अंतर पडेल एखाद्या दिवशी. म्हणून सांगितले तू जशी जणी विसरसी एखादी. या परीत सांगितला नेमती सती बहुनिस्सीम.
चालवी तसे तसाच धर्म निष्कामचित्व तिचा बहुत दिवस चालवी व्रत पर्जन्यकाळ जवळ येतं सती गुंतली गृहकृत्यात विसर पडला ती येसी तिजला विचारी प्रतार दुग्ध नेलेस की साचार यापरी एकता विचार निघाली झट करते दवा एक प्रहर जाहली यामिनी भयन धरता हो मनी पवनातिरीती कामिनी दुग्ध घेऊनी पातली तो मोरया गोसावी ती अशी म्हणे हे साध्वी इतकी रात्र का करावी शिणलीस बाई या दवा ती अशी पुसे योगेश्वर किती आहेत तुझं कुमार हे ऐकताच साचार आला गहिवर सतीसी सांगितला पूर्ववृत्तांत आमासी हो कैच्या सुत धनधान्य असे बहुत मागुती स्पुंदत ते दवा मग योगी प्रसन्न झाले सतीचे भाग्य उदयास आले पुत्र होईल ऐसे बोलिले प्रसाद दिदला ती ऐसी मग भ्रतराकडे येऊन सांगे सकळ वर्तमान उभयताचे अंतःकरण अतिसंतोष पावले प्रसाद दिदला सतीस गर्भ राहिला सरस भरत आले नवमास जन्म पुत्रास पावली आनंद झाला बहुत मोर्याचे स्तवन करीत 12 दिवस झाले निश्चित मग बारसे करीतसे घेऊनी पुत्र विधाना आले योगी याचे दर्शना उभयता करीती नमना पुढे धना ठेवून या गोसावी म्हणे तया लागून हे तुमचे गा पूजा धन याचे आम्हासी नाही कारण वमन प्राय जाणीजे तथापि तू आग्रह करीसी येथून जावे लागेल आम्हासी दुर्वर पाहे मानसी बरे चित्तासी समजावे एकांती आमुचा रहिवास दृष्टीस न पाहावे कोण जनास मग कोण पुसे धनिक नसे आस आम्हासी ऐसे ऐकता तक्षणी शूद्र आश्चर्य मानी मनी मौन्यच तया नमुनी दंडवत धरणी घातले मग समजोनी अंतरी गेले आपुले निज मंदिरी नागू नाव झडकरी ठेविते झाले तयाचे यापरी झाला चमत्कार मात प्रकटली घरोघर दर्शना येती नारी नर कोल्हाळ समग्र करीत आती यात्रा मिळू लागली बहुत कंटाळले योगी याची चित्त विघ्ने येता ती बहु येथे विचारी मनी ते दवा नसे जगाचे कारण एकटे असावे निर्जन यापरी अंतरी शोधून निघाला तेथून दर्द रात्री स्थळ पाहत उभयतिरी तव आले चिंचवड क्षेत्री कडकाचे बहु अंतरी गुप्त निर्धारी राहिले स्वस्थ बैसले तये ठाई मनुष्याचा संचार नाही तप आचार्य गोसावी कौतुके पाही हो तसे नित्य भक्षित पत्रफळा मागुती ये स्वस्थळा ऐसा वैराग्यशील पुतळा गणपाळा भजत असे तेथे चिंचवडीचे ग्रामस्थ अकस्मात आले तेथे प्रार्थना करीती तया ते चला गावात वसती आम्हा सकलांचे मानस आपण करावा तेथे वास सोडून या निराहारास अन्नरस्य व्हावा जैसा झाला दृष्टांत तैसाच झाला अर्थ अवश्य म्हणून त्वरित आले गावात ते दवा तेथे पवनाच्या तटासे पाहून शुद्ध भूमिकेसी येथे करावे आश्रमासी ग्रामस्थांसी सांगितले काष्टे आणुनी साचार मठ बांधिला परिकर तया माझी स्थापिला विघ्नहर योगेश्वर तेथे राहे ताथवळासी कळली मात तेथून आले पवार धावत धान्य आणुनिया देत आनंदभरित ते दवा आणि काही कृषिकार नवसिती विघ्नहर पीक झाली अफार अष्टमांश देताती यापरी लोकभाविक नवसिती विनायक धान्य देती बहु अनेक यापरी कौतुक होत असे मोरया गोसावी परमभक्त तयासी प्रसन्न एकदंत तयाचे अगाध चरित ऐकता पवित्र जन होती पुढील कथेचा इतिहास सुदैवून अतिसुरस संतांचा दासानुदास पूर्वी आस बाळकाची मोरया गोसावी यांचे चरित्र प्रेमे ऐकता होती पवित्र त्यांचे मनोरथ गजवक्र पूर्वी तसे सर्वदा इति श्री मोरया गोसावी चरित्रे द्वितीयोध्याय श्री गजानन महाराज की जय।